उत्तराखंडमध्ये फिरायला गेलेल्या महाराष्ट्रातील 200 पर्यटक अडकल्याची माहिती मिळते। या पर्यटकांमध्ये 50 जण मुंबईतील असल्याची प्राथमिक माहिती आहे। हिमाचल, उत्तराखंड या राज्यांमधील अनेक भागांमध्ये ढगफुटीसदृश पाऊस झालाय, त्यामुळे अतोनात नुकसान झालेलं आहे। गाड्या वाहून गेल्यात, काही घरांमध्ये पाणी शिरलंय, तर काही ठिकाणी पत्त्याच्या बंगल्यासारखी घरं जमीनदोस्त झालेली आहेत। पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय। दरम्यान अडकलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी एक टीम पाठवली जाणार असल्याची कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांनी माहिती दिलेली आहे। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याशी संवादही साधला आहे। चारधाम यात्रेसाठी उत्तराखंडमध्ये आलो होतो। 28 तारखेपासून आम्ही इथं जवळजवळ 150-200 लोक अडकलेलो आहे आणि इथं प्रशासनाचं असं आता म्हणणं आहे की पावसामुळे खूप नुकसान झालंय रस्त्याचं, तर पुढचे 15 दिवस तरी किमान रस्ता पुन्हा चालू होणार नाहीये। तर आम्हाला थोडी मदत हवी होती इथून बाहेर पडण्यासाठी। चारही धाम दौऱ्यावर गेलेले जे पर्यटक उत्तराखंड राज्यामध्ये गेल्या 29 तारखेपासून लँडस्लाईड गरडी कोसळल्यामुळे रस्ता बंद झाल्यामुळे जे अडकून पडलेले आहेत, जो रस्ता मोटरेबल नाही तो पायी वाहतुकीकरता चालू करून एक साधारणतः अर्धा तासाचा अंतर पायी कापल्यानंतर रस्त्याजवळ मोटरेबल रस्ता होईल त्या ठिकाणी पर्यटकांना आणण्याची व्यवस्था तिथल्या सरकारने केलेली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।